मे महिना संपत आला की वातावरणामध्ये हलकासा गारवा तयार होतो आणि मग सगळीकडे कैरीच्या लोणच्याची लगबग सुरू होते. आज आपण अशीच पारंपरिक लोणच्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारण 2 किलो कैरी घेतलेली आहे. कडक, हिरवी आणि परिपक्व, लोणच्यासाठी परिपक्व अशी कैरी मी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण ह्या कैरीच्या पुढच्या बाजूला जो देठाची जी बाजू असते ती आपण कट करून घेणार आहोत पहिले, आणि नंतर त्याच्या आपण फोडी करून घेणार आहोत. या पद्धतीने मी कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये 3 चमचे हळद आणि 3 चमचे मीठ टाकून ते व्यवस्थित कोट करून घेतलेलं आहे. ह्या कैरीचं लोणचं करताना ही जी प्रोसिजर किंवा ही जी पद्धत आहे ही खूप महत्त्वाची आहे, कारण ह्याच्यामुळे कैरीचं लोणचं वर्ष दीड वर्ष टिकायला मदत होते. तर आपण हे व्यवस्थित कोट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता या सर्व फोडी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. साधारण 7 ते 8 तास आपण ह्या फोडी अशाच झाकून ठेवणार आहोत आणि 7 ते 8 तासानंतर बघा, मी अशा पद्धतीने ह्या फोडी चाळणीवर काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कैऱ्यांमध्ये असलेला एक्स्ट्राचा रस किंवा पाणी पूर्णपणे निघून गेलेला आहे. आता ह्या फोडींमध्ये काही प्रमाणात अजून मॉइश्चर शिल्लक आहे, त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतो. तर आपण आता काय करणार आहोत, तर ह्या फोडी कॉटनच्या कपड्यावर टाकून साधारण बाकीची आपली लोणच्याची तयारी होईपर्यंत सुकत ठेवणार आहोत. तर इथे गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ निवडलेली अशी मोहरीची डाळ आपण टाकून घेतलेली आहे आणि साधारण गरम होईपर्यंत हिला आपण अगदी मंद गॅसवर परतवून घ्यायचे आहे. लक्षात घ्या की इथे आपल्याला डाळीचा कलर बदलला नाही पाहिजे, फक्त त्याचं मॉइश्चर निघेल एवढीच आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे. साधारण 5 ते 6 मिनटं आपण हिला मंद गॅसवर परतवून घेणार आहोत, की ज्यामुळे हिचा रंगही बदलणार नाही आणि मॉइश्चरही निघून जाईल. तर या पद्धतीने आपण ही व्यवस्थित गरम करून घेऊया. आता ही भाजून घेतलेली डाळ आपण एका मोठ्या पसरट अशा प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपण हिला काही वेळ थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे ही. त्यानंतर त्याच कढईमध्ये आता मी इथे लोणच्यासाठी लागणारं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी साधारण 2 किलो कैरीसाठी 100 ग्रॅम एवढं मीठ घेतलेलं आहे. तर ते आपण व्यवस्थित इथे भाजून घेऊया किंवा गरम करून घेऊया, की ज्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून जाईल, मिठातला ओलसरपणा जो असतो तो निघून जाईल. मीठसुद्धा आपण मंद गॅसवर व्यवस्थित परतवून घेणार आहोत. साधारण आपल्याला 5 ते 6 मिनटं हे मीठ परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता यातला ओलसरपणा किंवा मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता आपण हे एका मोठ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया. मीठ मोठ्या पसरट ताटामध्ये घेऊन ते आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि मधून त्याला हलवत राहायचं आहे, की ज्यामुळे मिठाला घाम येऊन पुन्हा ते ओलसर होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मीठ थंड होतंय तोपर्यंत आपण ही जी मोहरीची डाळ भाजून ठेवली होती ती चेक करूया. ती बऱ्यापैकी छान थंड झालेली आहे. आता त्यातली काही डाळ मी मिक्सरमध्ये त्याची बारीक भरड करून घेणार आहे व काही तशीच ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मी अर्ध्यापेक्षा जास्त डाळ मिक्सरमध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता ती मी बारीक करून घेणार आहे. तर या ठिकाणी मी अर्ध्यापेक्षा जास्त मोहरीची डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ह्या दोन्ही डाळी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याच्यामुळे काय होतं आहे की
लोणच्यामध्ये जो खार आपण बनवतो तो दाटसर होतो छान. तेल बाजूला आणि डाळ बाजूला असं होत नाही, व्यवस्थित खार तयार होतो. आता साईड बाय साईड आपण मीठ पण चेक करून घेऊया. तर इथे आपलं मीठ पण व्यवस्थित थंड झालेलं आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपण जी डाळ मिक्स करून ठेवलेली आहे मोहरीची, ती आपण या मिठावर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मीठ आणि डाळ व्यवस्थित पसरवून घेणार आहोत किंवा मिक्स करून घेणार आहोत. आता आपण मीठ आणि डाळ व्यवस्थित पसरवून ठेवलेलं आहे, मिक्स करून ठेवलं आहे. आता पुढचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी पुन्हा कढईकडे वळालो आहो आपण. आणि कढईमध्ये मी आता साधारण 2 मोठे चमचे एवढं तेल घेते आहे. कोणत्याही प्रकारचं तेल वापरलं तरी काहीही फरक पडत नाही. इथे मी शेंगदाणा तेल वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही तेल वापरू शकता. आता या ठिकाणी मी 1 तोळा एवढे काळे मिरे घेतलेले आहे. त्यातले मी काही मिरे ह्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकणार आहे. ही मिरे आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. अर्धी मी घेतलेली आहे, तशीच ठेवली आहे आणि अर्धी मी तळण्यासाठी घेतलेली आहे. तर हे व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत. साधारण 30 सेकंद फक्त आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत. आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हे तळलेले मिरे आपण काढून घेतलेले आहे. मिरी तळून काढून घेतलेली आहे. आता या ठिकाणी मी 1 तोळा एवढी लवंग घेतलेली आहे. ती पण आपण अर्धी त्यातली तळून घेणार आहोत आणि अर्धी तशीच ठेवणार आहोत. तर अर्धी मी इथे तळून घेतलेली आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलात आपण मेथी दाणे व्यवस्थित तळून घेणार आहोत. मेथी दाणे व्यवस्थित रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. छान खमंग वास सुटेपर्यंत आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता हे परतवून घेतलेले मेथी दाणे आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि त्यातच आपण ज्या लवंग आणि मिरे आधी तळून ठेवलेले होते ते पण त्यामध्ये टाकून घेऊया. आणि आपण ह्याची बारीक अशी भरड काढून घेऊया. हे बघा, खूप छान अशी याची मेथी, लवंग आणि मिरे यांची छान भरड तयार झालेली आहे. आता आपण ही जी भरड तयार करून घेतली आहे ही मोहरीच्या डाळीवर काढून घेऊया छानपैकी. या पद्धतीने जेव्हा तुम्ही लोणचं करून बघाल, तुमच्या लक्षात येईल की ही जी आपण भरड काढून घेतली आहे त्याच्यामुळे लोणच्याची लज्जत वाढते, टेस्ट अतिशय सुंदर येते. जरूर या पद्धतीने लोणचं करून बघा. आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया. सुरुवातीला आपण फोडींना हळद लावलेली असल्यामुळे या ठिकाणी आपण हळदीचा वापर थोडा कमी करणार आहोत. त्यानंतर आपण इथे हिंग घालणार आहोत 2 चमचे. मी इथे खडा हिरे हिंग आणून त्याची पावडर करून घेतलेली आहे. त्याचा स्वाद किंवा त्याचा सुगंध जो आहे लोणच्यामध्ये खूप छान येतो, म्हणून मी तेच इथे वापरलेलं आहे. त्यानंतर अर्थातच आपण या ठिकाणी तिखट वापरणार आहोत. तर हे तिखट आपण आपल्या पद्धतीने आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. या ठिकाणी मी 4 ते 5 चमचे, मोठे चमचे एवढं लाल तिखट वापरलेलं आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. पुन्हा इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण मी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो एवढं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे तेल आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. अगदी त्यातनं वाफा निघेल इथपर्यंत आपल्याला ते गरम करायचं आहे. ही स्टेप पण इथे खूप महत्त्वाची आहे. हे बघा, आता तेलाला उकळी यायला लागलेली आहे. तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि यातनं छानपैकी वाफ निघायला लागलेली आहे. आता या स्टेजला मी इथे गॅस बंद करते आहे. आणि आता हे उकळलेलं तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे.
थोडा वेळ आपण ह्याला साईडला ठेवून देऊयात. तेल व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता आपण लोणच्यासाठी जो मसाला तयार करून घेतलेला होता त्याच्यावर हे पूर्णपणे थंड झालेलं तेल टाकून घेऊया. तेल टाकून झाल्यानंतर हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाला व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे बघा, कैरीच्या लोणच्यासाठी लागणारा खार आपला इथे तयार झालेला आहे. लोणच्यासाठी लागणारा मसाला म्हणजेच त्यातली डाळ, मेथीदाणे, लवंग, मिरे हे सर्व आपण आधी तेलामध्ये तळून घेतल्यामुळे आपल्याला गरम तेल टाकण्याची गरज पडलेली नाही आहे. इथे मध्ये एक स्टेप माझ्याकडनं इथे मिस झालेली होती. तर इथे पुन्हा मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि साधारणतः 50 ग्रॅम एवढी बडीशेप घेऊन ती मी या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहे. तळलेली बडीशेप बाजूला काढून घेऊन त्याच उरलेल्या तेलामध्ये आपण जे पहिले सुरुवातीला काही लवंग आणि मिरे बाजूला काढून ठेवलेली होती त्या ह्या तेलामध्ये आपण ते व्यवस्थित तळून घेणार आहोत. तळून झाल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित जो खार तयार केलेला आहे त्याच्यावर काढून घेऊयात. त्यानंतर आपण जी बडीशेप भाजून घेतलेली आहे त्यातली अर्धी बडीशेप मी याच्यामध्ये सबंध अख्खी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यातली जी अर्धी राहिलेली आहे ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची छानशी भरड काढून घेणार आहे आणि भरड केलेली ही बडीशेप आपण आता या खारामध्ये टाकून घेऊया. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता ह्या कैरीच्या फोडी आपण सुकट ठेवल्या होत्या त्या बघूया. तर ह्याच्यामध्ये लोणच्यासाठी आवश्यक तेवढं मॉइश्चर याच्यामध्ये शिल्लक आहे. आता या सर्व फोडी आपण खारामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कैरीच्या फोडी खारामध्ये व्यवस्थित कोट होतील अशा पद्धतीने त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. कैरीच्या फोडी खारामध्ये व्यवस्थित कोट झालेल्या आहेत. आपला जो लोणच्याचा खार किंवा लोणचं जे आपण बनवलं आहे त्याला कलरही खूप छान आलेला आहे. आता हा खार आणि ह्या फोडी ज्या आपण मिक्स करून घेतल्या होत्या त्या एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. आता हे असंच पातेल्यामध्ये आपण 7-8 तासांसाठी किंवा रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामध्ये आपण लोणचं साठवून ठेवणार आहोत वर्षासाठी किंवा 1.5 वर्षासाठी, ती बरणी आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. कडक उन्हात वाळवून घ्यायची आहे. आता 7-8 तासानंतर आपण हे लोणचं एकदा चेक करून घेऊया. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. तेलाचा एक लेयर वरती आलेला आहे. इतकं तेल वरती असलं पाहिजे लोणच्यामध्ये की ज्यामुळे लोणचं खराब होणार नाही. फोडी पूर्णपणे तेलामध्ये बुडलेल्या असाव्यात. आत्तापर्यंत आपण साधारणपणे 700 ग्रॅम एवढा तेलाचा वापर या लोणच्यासाठी केलेला आहे. तर तेवढं तेल आपल्या ह्या लोणच्यासाठी पुरेसं आहे. आता पुन्हा एकदा आपण हे सर्व लोणचं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता इथे की लोणच्याचा खार पण अगदी दाटसर आणि छान झालेला आहे. कलरही छान आलेला आहे. आता हे आपण तयार केलेल्या लोणच्याच्या बरणीमध्ये भरून घेऊयात. तर लोणचं भरताना सुरुवातीला बरीच लोक खाली मिठाचा थर देतात आणि त्यावर मीठ टाकतात, पण मी असं काही करणार नाही आहे कारण मी ऑलरेडी याला हिंगाची वाफ दिलेली आहे आणि बरणी पूर्णपणे निर्जंतुक करून घेतलेली आहे. त्यामुळे मी डायरेक्टली ह्याच्यामध्ये आता लोणचं भरून घेणार आहे.
तर या पद्धतीने मी लोणचं बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. आता यावर आपण कॉटनचा कपडा टाकून घेणार आहोत. त्यावर आपण एक दोरी लावूयात किंवा रबर लावून याला पॅक करून घ्यायचं आहे. सुरुवातीचे काही दिवस आपल्याला याच पद्धतीने लोणचं ठेवायचं आहे. ह्याच्यावरचं झाकण आहे आपण अगदी हलक्या हाताने वरच्यावर ठेवणार आहोत आणि मधून हे लोणचं हलवत राहायचं आहे. सुरुवातीला आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तर कशी वाटली ही पारंपरिक लोणच्याची रेसिपी जरूर कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा. धन्यवाद.